योगेश बच्चाव सरचा पहिलाच प्रश्न आहे जो की मला अपेक्षित होता की तेल्या कंट्रोलसाठी औषधं सांगा. सध्याची जर परिस्थिती जर आपण बघितली, सध्याची वातावरणाची जर आपण परिस्थिती बघितली तर भयंकर असा मोठ्या प्रमाणात तेलकट डाग हा मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना हा दिसतोय. तेलकट डागाला पोषक असं वातावरण तयार झालेलं आपल्याला दिसतंय. तर आता बऱ्यापैकी मी ज्या ज्या डाळिंब बागा बघितल्या किंवा जे जे मला फोन येत आहेत, तर बऱ्यापैकी हीच समस्या आहे की तेलकट वाढतोय, नवीन डाग दिसत आहे, तर यावरती काहीतरी उपाय सांगा. आता योगेश सरांनी जे विचारले की तेल या कंट्रोलसाठी औषधं सांगा. जर तेलकट डाग जर कंट्रोल करायचा असेल, मी नेहमी सांगत असतो, माझ्या प्रत्येक लाईव्हमध्ये सांगत असतो किंवा ज्या ज्या ठिकाणी मी व्हिजिटला जात असतो त्या ठिकाणी पण सांगत असतो, जर तेलकट नियंत्रणासाठी जर आपण फक्त औषधामध्ये जर आपलं समाधान शोधत असाल तर तेलकट डाग हा कधीच नियंत्रणात येणार नाही. जर आपण आता या लाईव्हमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या लाईव्हमध्ये जर आपण अपेक्षा ठेवणार असाल की सर काहीतरी औषध सांगतील आणि त्याच्याने तेल्या पूर्णपणे निघून जाईल, त्याला पूर्णपणे कंट्रोल होईल, तर असं होणार नाही. प्रत्येक समस्येचं समाधान हे औषधामध्ये आपल्याला शोधायचं नाहीये. आपल्याला आपल्या कामांच्या प्रॅक्टिसेस सुधारायच्या आहेत, तेव्हा कुठेतरी जाऊन आपण आपल्या डाळिंब बागेमधला तेलकट डाग हा कंट्रोल करू शकणार आहोत. मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे एकाच वेळेस आपण गायब करू शकणार आहोत. तर आपण आपल्या कामांच्या प्रॅक्टिसेस जर सुधारवल्या, योग्य असं फवारणीचं नियोजन जर ठेवलं, तर आपण तेलकट डाग हा कंट्रोल करू शकणार आहोत. मी योग्य फवारणीचं नियोजन का म्हटलं, आता 2-3 दिवसाआधीच माझं एक बोलणं झालं की वारंवार अँटीबायोटिकचा स्प्रे चालला आहे, वारंवार कॉपरचे स्प्रे चालले आहे आणि त्यामध्ये मी काहीतरी नियोजन दिलं आणि ते स्प्रे घेतले आणि त्याचे रिझल्ट नाही आले, असे फोन मला काही आले. त्यामुळे मी जे काही नियोजन सांगणार आहे योगेश सर किंवा मी आज सगळ्याच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सांगणार आहे की मी जे काही फवारणीचं नियोजन सांगणार आहे ते एक आपल्याला सपोर्टिव्ह काम करणार आहे, पण त्याबरोबरच ज्या काही प्रिकॉशनरी गोष्टी सांगणार आहेत, ज्या प्रतिबंधात्मक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, जे कामांचं नियोजन असेल ते आपल्याला करायचं आहे. त्यामुळे जर आपल्याला तेलकट डाग हा जर कंट्रोल करायचा असेल तर मी ज्या काही आज प्रॅक्टिसेस सांगणार आहे किंवा ज्या काही प्रतिबंधात्मक गोष्टी सांगणार आहे तर त्यासुद्धा आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये वेळच्या वेळी करायच्या आहेत आणि काळजीपूर्वक त्या कामांचं नियोजन आपल्याला करायचं आहे. माझी सगळ्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की तेलकट जर आपल्याला आपल्या डाळिंब बागेपासून लांब ठेवायचं असेल, कंट्रोल करायचं असेल, तर न्यूट्रिशन मॅनेजमेंटवरती लक्ष द्या, अन्नद्रव्य व्यवस्थापनावरती लक्ष द्या. झाडाची ताकद कशी आपण वाढवू शकतो, झाड कसं तंदुरुस्त आपण ठेवू शकतो, झाड कसं आपण मजबूत ठेवू शकतो, याकडे लक्ष द्या. तेलकट डाग हा खूप चांगल्या पद्धतीने आपण कंट्रोल करू शकणार आहोत. त्याचबरोबर अँटीबायोटिक ज्या आहेत त्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन झालं, स्ट्रेप्टोमायसिन झालं, यासारख्या अँटीबायोटिकचा वापर शक्यतो टाळा. आता जे काही माझं 2-3 दिवस आधी जवळपास बोलणं झालं तर 4-4, 5-5 स्प्रे स्ट्रेप्टोसायक्लिनचे झालेले आहेत, 2-2, 3-3 स्प्रे कॉपरचे झालेले आहेत, लागोपाठ ते पण 3-3 दिवसाच्या अंतराने. एवढ्या जर फवारण्या आपण तेलकट कंट्रोल नियंत्रणासाठी जर करणार असू तर फक्त आपण आपला खर्च वाढवून घेणार आहोत, या पलीकडे आपलं काहीही होणार नाही. त्यामुळे तेलकट डाग जर कंट्रोल करायचा असेल तर 100% आपल्याला फवारणीमध्ये अंतरच ठेवावं लागणार आहे. किमान 4 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं अंतर आपल्या फवारणीमध्ये आपल्याला ठेवावं लागणार आहे. जेवढे जास्त आपण स्प्रे करणार आहोत तेवढा जास्त मोठ्या प्रमाणात तेलकट डाग हा वाढणार आहे. त्यामुळे फवारणीमध्ये अंतर ठेवा, लागोपाठ लगेच फवारणी करू नका आणि फवारणी करत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अशा औषधाचा आपल्याला वापर करायचा आहे फवारणीसाठी ज्यातून तेलकट डाग हा कंट्रोल होणार आहे. असं एक जरी बुरशीनाशक किंवा असं एक जरी औषध आपण जर आपल्या डाळिंब बागेवरती फवारलं ज्याचा तेलकट नियंत्रणासाठी कुठल्याही पद्धतीने फायदा होत नाही, तर ते तेलकट डाग आपल्या डाळिंब बागेमध्ये वाढवणार आहे. त्यामुळे अशा औषधांचा वापर करा जे की सगळ्यात बेस्ट आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. सध्याचं वातावरण जर आपण बघितलं तर पूर्णपणे तेलकटला पोषक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण हे मारून बघू, ते मारून बघू, याचा रिझल्ट येतोय का, त्याचा रिझल्ट येतोय का, असं जर आपण केलं तर 100% तेलकट डाग आपल्या डाळिंब बागेमध्ये वाढणार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात बेस्ट जे आहे, जे की तेलकट डागावरती काम करतं, त्याचा वापर आपल्याला तेलकट डाग नियंत्रणासाठी आपल्या डाळिंब बागेवरती करायचा आहे. त्याचबरोबर डाळिंब बागेमध्ये आता बऱ्याच मी शेतकऱ्यांचे फोन येतात, त्यावेळेस शेतकरी म्हणतात, त्यांना मी ज्यावेळेस प्रश्न विचारतो की ड्रिपद्वारे काय नियोजन केलेलं आहे, ड्रिपद्वारे काय खतं सोडलेली आहेत, तर त्यावेळेस सरळ शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की तेलकट डाग आमच्या बागेमध्ये दिसत होता, त्यामुळे आम्ही कुठलंही खत, कुठलंही अन्नद्रव्य आमच्या डाळिंब बागेला आम्ही दिलेलं नाही आहे. फक्त जे काही पाऊस पडतोय त्याचं पाणी झाडाला भेटते किंवा पाणी आम्ही गरजेनुसार डाळिंब बागेला देतोय. तर ही सुद्धा सगळ्यात मोठी चूक आपल्या डाळिंब बागेमध्ये तेलकट डाग वाढण्यासाठी होऊ शकते. ज्यावेळेस आपण पूर्णपणे
न्यूट्रिशन आपल्या डाळिंब झाडाचं बंद करतो. ज्यावेळेस पूर्णपणे अन्नद्रव्य आपण डाळिंब झाडाचे बंद करतो तर त्यावेळेस आपलं डाळिंब झाड हे वीक होतं, स्ट्रेसमध्ये जातं किंवा कुपोषणाकडे जाण्याची लक्षणं आपल्याला आपल्या डाळिंब झाडावरती दिसतात. ज्या वेळेस डाळिंब झाडे कुपोषणाकडे जातं, वीक होतं, स्ट्रेसमध्ये जातं, त्यावेळेस आपल्या डाळिंब झाडावरती सगळ्यात मोठ्या प्रमाणात तेलकट डाग हा वाढत असतो. त्यामुळे जी काही आपली सगळ्यात मोठी चूक होते, ज्या वेळेस तेलकट डाग आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये दिसतो त्यावेळेस जे काही आपण खतं बंद करतो, झाडाचं पोषण जे काही बंद करतो, तर ते पोषण आपल्याला बंद करायचं नाही आहे, तर ते आपल्याला चालू ठेवायचं. पण हे अन्नद्रव्यांचं पोषण चालू ठेवत असताना आपल्याला कुठल्या खतांचा वापर करायचा आहे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर काही स्लरींचा सुद्धा वापर आपल्याला करायचा आहे. स्लरींच्या माध्यमातून सुद्धा आपण जीवाणूंची कार्यक्षमता वाढवू शकतो. जीवाणू जे काही बॅक्टेरिया आपल्या जमिनीमध्ये आहेत ते आपण आपल्या जमिनीमध्ये वाढवू शकतो, जे की आपल्या डाळिंब झाडाला जास्तीत जास्त अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत करतील आणि यातून सुद्धा आपल्याला तेलकट डाग नियंत्रणासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत ही होऊ शकते. त्याचबरोबर जे काही आपण फवारणी करणार आहोत तर फवारणीचं अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हरेज होणं आपलं गरजेचं आहे. डाळिंब झाडाच्या प्रत्येक पानापर्यंत, फळापर्यंत, प्रत्येक अवयवापर्यंत आपल्या फवारणीचं औषध हे जाणं गरजेचं आहे. जर वॉटरशूट मोठ्या प्रमाणात वाढलेले असतील, झाडामध्ये जर गर्दी असेल, फवारणीचं औषध जर आतमध्ये जात नसेल तरीही सुद्धा आपल्याला तेलकट डाग नियंत्रणामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी काही मी तेलकट डाग नियंत्रणासाठी सांगत असतो तर ती म्हणजे ज्या वेळेस तेलकट डागाला पोषक वातावरण होईल. तेलकट डागाला पोषक वातावरण म्हणजे काय? उष्ण दमट वातावरण. ज्यावेळेस आपण बागेमध्ये गेल्यावरती आपल्या पाठीला घामील, कपाळाला घामील, असं अगदी कोंडल्यासारखं ज्या वेळेस आपल्या डाळिंब बागेमध्ये वाटेल त्यावेळेस सरळ एकच नियम आपल्याला पाळायचा आहे, जो की मी कायम सांगत आलेलो आहे. अशा वेळेस डाळिंब बागेमध्ये कुठलेही कामं करू नका. शक्यतो डाळिंब बागेमध्ये जाऊच नका. जेवढी जास्त डाळिंब बाग आपण खराब वातावरणामध्ये, तेलकटला पोषक असलेल्या वातावरणामध्ये आपण डिस्टर्ब करू तेवढ्या जास्त प्रमाणात बाग आपल्याला डिस्टर्ब करणार आहे, तेलकट डाग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे ज्या वेळेस तेलकटला पोषक वातावरण तयार होईल त्या वेळेस आपल्याला बागेमध्ये जाऊच नका. सरळ फक्त फवारणी करण्यापुरता आणि पाणी देण्यापुरता जर आवश्यकता असेल तरच बागेमध्ये जा. एवढा एक नियम पाळा. अतिशय चांगल्या पद्धतीने तेलकट डाग आपल्या डाळिंब बागेमध्ये कंट्रोल होणार आहे, नियंत्रणात आपण आणू शकणार. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आपल्या डाळिंब झाडाची पांढरी मुळी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आता मागच्या जवळपास 10 दिवसापासून मी बऱ्यापैकी फील्डवरती होतो. प्लॉट व्हिजिटमध्ये असल्या कारणाने बऱ्याचशा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मला फोन देखील आले, परंतु शेतकऱ्यांपाशी असल्यामुळे बरेचसे फोन देखील माझ्याकडनं रिसीव्ह झालेले नाही आहेत. बरेच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना उत्तर दिलेलं नाही आहे, कारण की बऱ्याचसा मागच्या 10 दिवसापासून मी फील्डवरती असल्यामुळे, प्लॉट व्हिजिटसाठी असल्यामुळे तो वेळ कुठेतरी मला कमी मिळाला. या 10 दिवसांचं जे काही माझं निरीक्षण आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली पांढरी मुळी आपल्याला ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. आता ह्या 10 दिवसामध्ये मी सगळ्यात आधी जे काही बघितलं तर ते म्हणजे पांढरी मुळी. ज्या डाळिंब बागांमध्ये तेलकट डाग हा वाढतोय किंवा ज्या डाळिंब बागायतदारांना आपल्या डाळिंब बागेमध्ये तेलकट डागाची समस्या जाणवते तर अशा डाळिंब बागायतदारांनी सगळ्यात आधी आपल्या पांढऱ्या मुळीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता बरेच शेतकरी म्हणतात की माझी 100 झाडं आहेत त्यापैकी कुठेतरी 1-2 झाडावरती दिसतोय, तर त्या 1-2 झाडाची मुळी चेक करा. मुळी बंद झालेली असेल, निमॅटोड असेल किंवा जास्त पाऊस झाल्यामुळे मुळीची साल निघत असेल, मुळी कुजलेली असेल, त्यामुळे झाड स्ट्रेसमध्ये गेले, वीक झाले, कुठलंही अन्नद्रव्य झाडाला मिळालं नाही, बुरशीनाशक किंवा तेलासाठी जे काही औषधं मारले त्याला झाडाने रिस्पॉन्स दिला नाही, त्यामुळे त्या झाडावरती तेलकट आपल्याला त्रास देतोय. किंवा ज्या बागेमध्ये तेलकट डाग हा मोठ्या प्रमाणात त्रास देतोय तर त्या डाळिंब बागांमध्ये सगळ्यात आधी मुळी चेक करा. आता मागे परवाच्या दिवशी 2 शेतकऱ्यांचे फोन होते की सर तुम्ही जे काही 15 दिवसाचं नियोजन दिलेलं होतं मागच्या लाईव्हमध्ये ते केलं, परंतु तेलकट डाग पुन्हा ॲक्टिव्ह झालेला आहे किंवा पुन्हा त्रास देतोय. पण ज्यावेळेस मी मुळी चेक करायला लावली त्यावेळेस मुळांवरती मोठ्या प्रमाणात निमॅटोड होता, मुळीची पूर्णपणे साल निघालेली होती आणि पांढऱ्या मुळीचं तर काही कुठल्याही पद्धतीने पांढरी मुळी ही बागेमध्ये नव्हती. अशी कंडिशन जर असेल तर कितीही स्प्रे मारा, कितीही स्टँडर्ड औषध मारा, 5,000 रुपये लिटरचं जरी औषध मारलं, 5,000 रुपये किलोचं जरी औषध मारलं तरी सुद्धा तेलकट डाग हा कंट्रोल होणार नाही. आपल्या डाळिंब बागेची मुळी ही ॲक्टिव्ह असणंच आपल्याला गरजेचं आहे. तरच आपल्याला झाड रिस्पॉन्स देणार आहे, तरच आपल्याला औषधं हे रिस्पॉन्स देणार आहेत. त्यामुळे जर आपण फक्त, मी जसं लाईव्हच्या सुरुवातीलाच म्हटलं, जर आपण फक्त औषधामध्ये जर प्रत्येक गोष्टीचं जर समाधान शोधत असाल तर आपल्याला डाळिंब बाग ही अतिशय खर्चिक होणार आहे आणि त्याच्यातून जो काही आपल्याला आउटपुट भेटणं अपेक्षित आहे तर ते आउटपुटसुद्धा आपल्याला भेटणार नाही. त्यामुळे आपल्याला काही कामांच्या प्रॅक्टिसेस, प्रत्येक झाडाचं निरीक्षण आणि
जे काही आपल्याला योग्य असं नियोजन वेळेत करणं गरजेचं आहे, तर ते आपलं वेळीच करणं आपल्याला गरजेचं ठरणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही सांगितल्या मी, तर त्या सगळ्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. आपल्या डाळिंब झाडाची पांढरी मुळी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. निमॅटोड जर असेल तर आपल्याला कुठेतरी तेलकट डाग ह्या वातावरणामध्ये आपल्याला त्रास देणार आहे, कारण की निमॅटोडवरती लगेच असं कुठलं औषध नाही की ते सोडलं 100% निमॅटोड गेला आणि आपली परत मुळी ही चालू झाली. त्यामुळे जर बागेमध्ये निमॅटोड असेल तर कुठेतरी आपल्याला तेलकट डागाचा त्रास हा होणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी पांढरी मुळी चालू करा. पांढरी मुळी डाळिंबागेमध्ये असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर कव्हरेज चांगला आपल्या डाळिंबागेमध्ये असणं गरजेचं आहे. प्रत्येक झाडाच्या अवयवापर्यंत, फळापर्यंत, पानापर्यंत आपलं औषध हे पोचणं गरजेचं आहे. त्यानंतर खराब वातावरण असेल तर बागेला डिस्टर्ब करू नका, बागेमध्ये जाऊ नका. ही सगळी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर मग येतं आपलं फवारणीचं नियोजन. त्याआधी अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला आपल्या डाळिंबागेमध्ये करायचं आहे. पोटॅश लेवल आपल्याला आपल्या डाळिंबागेमध्ये वाढवायची आहे, जेणेकरून झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला तेलकट डाग नियंत्रणासाठी आपल्याला पुन्हा मदत होणार आहे. त्यामुळे आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा मी आज पुढच्या 15 दिवसाचं नियोजन आपल्याला देणार आहे. फवारणीमध्ये अंतर ठेवा, जास्त फवारण्या करू नका. जेवढ्या जास्त फवारण्या आपण करू तेवढा जास्त मोठ्या प्रमाणात तेलकट डाग हा डाळिंबागेमध्ये वाढणार आहे. योगेश सरांचा पहिलाच प्रश्न तेलकटला होता, म्हणून मी लगेच सुरुवात केली. ज्या ज्या डाळिंब बागा ह्या मृग बहारातल्या आहेत किंवा लेट आंबे बहारातल्या आहेत, ज्या की अजून हिरव्या अवस्थेमध्ये आहेत, तर त्या हिरव्या अवस्थेतल्या डाळिंबागांसाठी किंवा मृग बहारातल्या डाळिंबागांसाठी किंवा ज्या ज्या डाळिंबागांमध्ये तेलकट डाग हा त्रास देतोय किंवा ती डाळिंबबाग ही अजून लाल अवस्थेमध्ये गेलेली नाही आहे किंवा कलर आलेला नाही आहे, अशा सगळ्या डाळिंबागांसाठी मी जे काही आता 3 फवारणीचं नियोजन देणार आहे, तर ते 3 स्प्रे आणि जे काही ड्रिपचं नियोजन देणार आहे, तर ते ड्रिपचं नियोजन आपल्या डाळिंबागेमध्ये करायचं आहे. त्याआधी जी काही काळजी घ्यायला लावलेली आहे, तर ती काळजी आपल्याला घ्यायची आहे. ते सगळं जे काही प्रॅक्टिसेसचं नियोजन मी दिलेलं आहे, ते केलं तरच आपल्याला या फवारणींचे रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. नुसतं फवारण्या करून तेलकट डाग हा कंट्रोल होणार नाही, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे.